किंवा तुम्ही काय मनमानी करताय, ही पहिली मनमानी आज दिसली. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाल्लेलं आहे. खिचडी घोटाळा, खूप घोटाळे आहेत, आम्ही काढू शकतो. कोरम नाही भरला तेव्हा आपण एखाद वेळेस ती गोष्ट मान्य करू शकतो, पण कोरम भरल्यानंतर माननीय महापौरांनी वेळ द्यावा याबद्दल आम्ही सभागृहात उपस्थित केला मुद्दा. त्यात काय चुकीचं? चंद्रपूरमध्ये काय झालं, तिकडे कोणी खोके घेतले याचं त्यांनी उत्तर द्यावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना 2005 ला कधी महिलांना संपर्क प्रमुख पद नव्हतं. त्यावेळेला संपूर्ण कोकण, सिंधुदुर्ग हा मला देण्यात आलेला संपर्क प्रमुख म्हणून महिला, हा पहिला इतिहास. त्यानंतर मी जेव्हा महापौर झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला जे आशीर्वाद दिले किंवा मला ती संधी दिली, ती बिनविरोध महापौर, हे मला वाटतं माझ्या वेळेला पहिल्यांदा घडलं. या मुंबई महानगरपालिकेला खूप इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्ष नेती, आतापर्यंत नेता असंच असायचं, विरोधी पक्षनेती पदी माझी निवड सर्वानुमते, म्हणजे पक्षप्रमुखांनी तर दिलंच, पण सर्वांनी ते सहकार्याने मानलं. हा एक आनंदाची गोष्ट आहे. पण जसं सभागृह नेता किंवा महापौर हे पदावर असतात तेव्हा फार मोठ्या काट्यांच्या खुर्चीत ते नसतात, पण विरोधी पक्षनेता स्वतः पण काटेरी खुर्चीत असतो आणि काट्याने ते दाखवायचं असतं मुंबईसाठी काय चांगलं आहे किंवा तुम्ही काय मनमानी करताय. ती पहिली मनमानी आज दिसली. आज प्रस्ताव आणलाय, ठराव आणला नाही, अशा शब्दांचे करून डावलण्याचा प्रयत्न केला, जो राज्यात आज डावलण्याचा प्रयत्न झालाच आहे, होतोय. त्या संख्येवरून विरोधी पक्ष नेता पदच नाही. खरं म्हणजे संविधानामध्ये जरी संख्येचे अंकांची संख्या आणि संख्यांचं अंकगणित मांडलं जातं, तरी विरोधी म्हणून दिल्ली सारख्या ठिकाणी आणखीन 1-2 शहरामध्ये अतिशय कमी संख्येने असूनही विरोधी पक्षनेता पद दिलं गेलंय, पण महाराष्ट्रामध्ये मात्र हे घडूनही दिलं जात आहे. तेच मुंबई महानगरपालिकेमध्ये खरी तशी प्रबळ इच्छा होती, पण मुंबईकरांनी बाळासाहेबांच्या विचाराला आणि उद्धवजींच्या आणि आदित्यांच्या कामाला, आणि आम्ही सर्वांनी जे मुंबईमध्ये अनेक वर्ष काम करत आलोय, स्थानिक पातळीला लोकांना ते मान्य आहे, त्याच्यामुळे आम्ही पण मोठ्या संख्येने निवडून आलो. विरोधी पक्षाला पेसच द्यायचं नाही, हा जो काही त्यांचा प्रयत्न आहे त्या ह्याच्यावरती बोलायला नाही दिलं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की विरोधी पक्ष म्हटला की विरोधी पक्ष काय बोलतो हे तुम्हाला माहितीये, मी ते बोलून दाखवणार नाही. माझं एवढंच त्यांना उत्तर होतं की तुम्ही विकासाच्या बाबतीत का बोलायला मागत नाही. विकास त्यांच्याकडे नाहीच आहे. कारण का सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी विकासच केलेला आणि विकासामुळे आज आम्ही निवडून आलेलो आहोत. आणि एखाद्या आमच्या गटनेत्याचं नाव पुकारल्यावर काय घोषणा द्यायच्या खरं अर्थाने, म्हणून तर मी त्या ठिकाणी बोलले की जर तुमचं काढायला गेलं तर भ्रष्टाचार तुम्ही किती केलाय ना, तो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नायशातला भाग नाही. मग मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाल्लेलं आहे. खिचडी घोटाळा, खूप घोटाळे आहेत, आम्ही काढू शकतो. पण आम्हाला हे सगळं शिकवलं नाहीये. कारण का आम्ही या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेत गेले 4 वर्ष सभा नव्हती. मुंबई महानगरपालिका या ठिकाणी नगरसेवक निवडून आले नव्हते किंवा
सगळं अधिकारीच चालवत होते आणि हे ऐतिहासिक सभागृहात या वेळेला आपण निवडून आलेलो आहे, तर त्या ठिकाणी विकासाचा मुद्दा हा विरोधकांनी घ्यायला पाहिजे. कारण का जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे. कारण का मतदार आपल्याला ज्या वेळेला निवडून देतो त्यावेळेला मतदाराच्या मनात एक असतं की आमचा नगरसेवक त्या ठिकाणी सभागृहात जाऊन आम्हाला विकासाचं काम कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ते बघणं गरजेचं असतं. पण विरोधी पक्षनेत्यांना म्हणजे जे काय आहेत विरोधी पक्षवाले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांची एकच घोषणा, बाकी त्यांना काही येतच नाहीये. का त्यांच्याकडे काय कामाचा मुद्दाच नाही राहिलेला आहे, मग ते बोलणार काय? मग त्याला विरोध करणं हे गरजेचं आहे. नाही असं आहे की बघा, सभागृहाचं कोरम भरल्यानंतर अपेक्षित असतं माननीय महापौरांनी वेळेत. कोरम नाही भरला तेव्हा आपण एखाद वेळेस ती गोष्ट मान्य करू शकतो, पण कोरम भरल्यानंतर माननीय महापौरांनी वेळेत यावं याबद्दल आम्ही सभागृहात उपस्थित केला मुद्दा. त्यात काय चुकीचं? त्यानंतर सुद्धा अनेक गोष्टींची घोषणा झाल्यानंतर 50 कोटीच्या घोषणा झाल्या. आता ती भावना ही फक्त नगरसेवकांच्या मनातली नाहीये ना, सामान्य जनमानसांच्या मनातली आहे. ती नगरसेवकांनी त्या ठिकाणी मांडली. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठे कुठे पैसे घेतले आम्ही काढू का? सत्तेत मांडीला मांडी लावून तेव्हा बसलेलात ना, तेव्हा नव्हतं दिसत. असं आहे की हे सगळं टीका करण्यासाठी समोर आणलेले या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून याकडे जास्त लक्ष द्यायचं. शिक्षण समितीमध्ये सदस्य म्हणून तुमची नियुक्ती झाली, तुमचे सदस्य कमी आहेत, सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त आहेत, कशा पद्धतीने काम असेल पुढची भूमिका? नाही असं आहे की बघा, शिक्षण समिती असू द्या, इम्प्रुव्हमेंट असू द्या, स्टँडिंग असू द्या, या ठिकाणी सगळीकडे सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्यांची नियुक्ती झाली आणि म्हणून त्या समितीमध्ये जे कामकाज केलं जाईल त्यामध्ये ते उत्तम दिशेनं आणि मुंबईकरांच्या हितानं हे कामकाज होईल याचा पहारा हे सर्व सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देतील. शिक्षण समितीमध्ये मेन विशेष कारण हे आहे की मराठी शाळा असू द्या किंवा लहान मुलांचे अभ्यासक्रम असतील, मुंबईतल्या विशेष करून शाळा आहे मोठी टास्क आहे मुंबई महानगरपालिकेची. मला आपल्याला सांगताना आवडेल की आमचे नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेने या मुंबईमध्ये मुंबई पब्लिक स्कूल नावाने दिव्य शाळा या ठिकाणी उभारल्या गेल्या आणि त्याच धर्तीवरती ही योजना पुढे कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकू, त्याचसोबत मराठी शाळांना पुनर्जीवन आपण कशा पद्धतीने देऊन मराठी शाळा कशा पद्धतीने वाढवू शकू आणि त्याच सोबत मुंबईकरांना आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 11वी 12वी पर्यंत या जो आमचा मॅनिफेस्टो होता, आमचा वचननामा होता, त्यामध्ये 11वी 12वी देखील मुंबई महानगरपालिकेने हा अभ्यासक्रम राबवावा या शाळेंमध्ये, ही देखील मागणी आम्ही या वचननाम्यामध्ये केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील येणाऱ्या दिवसात आम्ही या समितीमध्ये करणार. मला एवढंच सांगायचं आहे की चंद्रपूरमध्ये काय झालं, तिकडे कोणी खोके घेतले याचं त्यांनी उत्तर द्यावं. कारण चंद्रपूरमध्ये शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिलाय, त्याच्यानंतर आज संजय राऊतांनी त्यांना स्वतःच त्यांच्या पक्षातनं उत्तर मिळालंय की आमचे नेते फिरत नाहीयेत. तर या सगळ्या गोष्टींना उत्तर त्यांच्या पक्षातलीच लोक देतात, आम्हाला काही द्यायची गरज नाहीये. जे सभागृहात त्यांना एकच वाक्य मिळतं की जे काही ते घोषणा देतात त्याच्या बदल्यात आज त्यांचे सहयोगी पक्ष ते पण आज आम्हाला पाठिंबा देत आहेत. आज शरद पवार राष्ट्रवादी गटाने आज आम्हाला पाठिंबा दिलाय. तर या सगळ्या गोष्टींचं एक उल्लेख जर करायचं झालं तर आज त्यांची मानसिकता राहिली नाहीये की कुठल्या गोष्टींवरती काय बोलायचं आणि आज एकच बोलायचंय की आज त्यांच्या आपापसात पूर्ण एकता राहिली नाहीये त्यांच्यात. जे आम्ही बघतो की समोरच्या बाकांवरती बसून आपापसात भांडणं चालू आहेत. तर या सगळ्या गोष्टींना आम्ही लक्ष देत नाही. त्यांना जे काय घोषणा द्यायचे त्या देऊन द्या, यापुढे आम्ही त्यांना उत्तर देणार नाही. आणि जर खोके काढायचेच झाले तर त्यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांना विचारावं की बाबा किती घेतलेस ते. इथून पुढे देखील अशा घोषणांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, मग कशी रणनीती असेल तुमची विरोधात? हे बघा, आता फक्त त्या घोषणांपुरता राहिलेत, ते त्या घोषणांच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. अजून याच्या पुढे पण घोषणा दिलेत तर आम्ही ऐकून घेऊ, पण आज जे राहिलंय, किती राहिले त्यांनी बघावं, त्यांनी स्वतःवर मोजावं. आणि चंद्रपूरमध्ये आम्ही जे बोलतोय की चंद्रपूरमध्ये जे केलं, किती खोके घेतलेत, त्यांनी पण दाखवावं आणि सांगावं.